तोडफोड गोंधळ आणि वाढता धोका, प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ. नांदगाव बस स्थानकातील बसेसची भीषण तोडफोड, प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. 3 डिसेंबर 2025 नांदगाव ते विविध ग्रामीण मार्गांवर धावणारी MSRTC बस क्रमांक 9338 या बसची भीषण तोडफोड झाल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय. काच फुटलेल्या, लोखंडी फ्रेम, वाकलेल्या सीटचे अवशेष विखुरलेले आणि तरी हीच बस प्रवाशांनी भरलेली ग्रामीण रस्त्यावर धावतीये. हा निष्काळजीपणा की जबाबदारीचा उघड भंग? तोडफोड, गोंधळ आणि वाढता धोका, नांदगाव तालुक्यातील नागरिकांचा जीव पुन्हा एकदा धोक्यात. सुरक्षेचा प्रश्न थेट प्रशासनाच्या दरवाजावर येऊन धडकलाय. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करावेत. अशा घटनांमुळे शासनाची मालमत्ता व प्रवाशांचा जीव दोन्ही सुरक्षित राहतील, अशी नागरिकांची ठाम मागणी. प्रवाशांचा संताप प्रचंड. प्रवाशांचा थेट सवाल, आमचा जीव इतका स्वस्त आहे का? प्रवासी प्रतिक्रिया. मंगलाबाई आहेर. कधी काच फुटलेल्या, कधी सीट तुटलेल्या, आम्हीच का हा धोका पत्करायचा? प्रशासन झोपलंय का? आमच्या जीवाची किंमत नाही का? मोठे प्रश्न समोर, जबाबदार कोण? बस स्थानकावरील सुरक्षा नेमकी कुठे आहे? सीसीटीव्ही चालू आहे की बंद? तातडीच्या सुरक्षा व्यवस्था कधी होणार? तोडफोड थांबवण्यासाठी ठोस कारवाई कुठे? दररोज बसेस नांदगावहून मार्गक्रमण करतात, पण ज्या अवस्थेत त्या धावत आहेत ती अवस्था लाजिरवाणी, धोकादायक आणि प्रवासी सुरक्षेला सरळ आव्हान. नागरिकांची एकमुखी मागणी, जुनाट, फुटलेल्या आणि तोडफोड झालेल्या बसेस तात्काळ बंद करा. नांदगावला नवीन सुरक्षित बसेस द्या. कॅमेरामन विजय भावसार, संपादन विजय धामणे, नांदगाव, नाशिक. नमस्कार. तुम्ही बस मध्ये होते ना आता? हा, कोणची बस आहे ही? कुठून आले? नांदगाववरून. नांदगाववरून. बसची कंडिशन कशी होती? खिडक्या नाही, हा. 2-3 खिडक्या तुटलेले, 2-3 बाग तुटलेले. ते मागं तुम्ही बसलेले होते, ते सीट चांगलेच होते का? सगळे हालत होती. सगळे हालत होते का? मग काय वाटलं तुम्हाला बस मध्ये बसून? बस म्हणजे असं वाटलं का माझे 2 मनके झाल्या की 4 जात्या काय. अवघड आहे. चांगली वाटली का बसची? नांदगावची बस होती का? नांदगावची. नांदगाव पासूनच आले होते का तुम्ही? नांदगाव बरं. बस स्टँडवर बसली. बरं. कुठं चालले आता मावशी? मी आता पाठवता चालली. मग तुम्ही बस कंडक्टरला बस बद्दल बोलले होते का आधी? बोलायला काय ते म्हणते, आम्हाला जशी गाडी दिली तशी नाही. तशी न्यायची. बरं, ठीक आहे.